गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वत्र वेगवेगळे देखावे पाहायला मिळतात। त्याच देखाव्यांपैकी एक आकर्षक देखावा हा संगीतकार प्रशांत नक्ती यांच्या घरी साकारण्यात आला आहे। पाहूया देखाव्याची झलक। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार, मी संगीतकार निर्माता प्रशांत नक्ती। नमस्कार, मी अभिनेता निक शिंदे। नमस्कार, मी गायिका सोनाली सोनावणे। बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी। महिलांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून त्यांच्या रोजच्या जीवनात जेवढे टेन्शन्स असतात, घरात असतात, बाहेर काम करताना असतात, ते सगळं साईडला करून त्यांनी येऊन एन्जॉय करावा। तर सगळे ज्या बाहुल्या इथे आम्ही ठेवलेल्या आहेत त्या बेसिकली सगळ्या नटून तटून आलेल्या आहेत बाप्पाच्या चरणी। आणि महिलांसाठीचा स्पेशली आम्ही महिलांसाठी हा स्पेशली देखावा आम्ही डेडिकेट करतोय। लहान लहान मुलांना स्पेशली जेव्हा आल्यानंतर चलचित्र आता बेसिकली हरवत चाललंय आणि चलचित्र थोडंफार आम्ही याच्यात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। डेकोरेशन कसं केलं बेसिकली म्हणजे 2 दिवस तरी गेले डेकोरेशनसाठी। आणि दादानी जसं सांगितलं की आम्ही नाचगोबायाची थीम ठेवले, तर आम्हाला तसं डेकोरेशन करायचं होतं, गाव असं दाखवायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही पेंडा पण इथे लावला आहे। प्लस इथे आपली जी मराठी संस्कृती जी तारपा संस्कृती आहे ती इकडे आम्ही काढली आहे। आणि ज्या या बायका आहेत त्या आम्ही पुण्यावरून आम्ही हे केलं, पुण्यावरून मागवल्यात आणि मग इकडे एकदम मस्त प्रकारे सजवल्यात आम्ही। आणि नंतर बाप्पा आला तर विहीर पण आहे आणि तिकडे बघू शकता महादेवाचं मंदिर सुद्धा आहे। मंदिर आहे, पिंड आहे, तिथे एक बैलगाडा चालवणारी महिला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फुगडी खेळणाऱ्या स्त्री आहेत। बेसिकली महिलांसाठीचा सण आहे हा। आणि आता गौरी गणपती जेव्हा असतात तेव्हा महिला फुगड्या बिगड्या सगळं ते त्यांचं ते खेळ चालू असतं, तर ते बाप्पाच्या चरणी त्या देखावाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमचं गाणं आलं होतं नाचगोबया, त्याची तर थीम होतीच, पण अगेन बाप्पा जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद होतो। म्हणजे फक्त महिलांनाच नाही तर सगळ्यांनाच खूप आनंद होतो। पण महिलांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जसं दादा म्हणाला खूप टेन्शन्स असतात, हाऊसवाईफ असतील काही किंवा इवन मॉडर्न वर्किंग महिला असतील, त्या सगळ्याच इथे दाखवायचा प्रयत्न केलाय। तिकडे जर तुम्ही बघाल तर मॉडर्न महिला सुद्धा दाखवल्या गेल्यात, म्हणजे एकीच्या हातामध्ये पर्स आहे, एकीच्या हातामध्ये फोन आहे। तर असा सगळा तो देखावा आहे। पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे या देखाव्याची की मॉडर्न महिला जरी असल्या तरी सगळ्या महिला मराठमोळ्या शृंगारात आणि साडीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील। ही थीम महिला सक्षमीकरणासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल असं म्हणायला हरकत नाही। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।